वत्साचे ओरसे दुबते होय घर देशे झाले पांडवांचे निमिसे जगदोद्धरण। बघा किती ओवी सुंदर आहे माझ्या मायबापांनो। गाय दूध देते वासरा करता, पण त्या वासराच्या निमित्ताने अख्खं घर तृप्त होतं, अख्ख्या गावापर्यंत ते दूध फिरतं। तशी गीता सांगितली अर्जुनाला, पण ज्ञानोबारांनी तिचा विस्तार इतका गोड केला की ज्ञानोबाराय म्हणता हे तुमच्या उद्धाराचं माध्यम आहे, हे धर्माचं कीर्तन आहे, तुम्ही दररोज वाचा, दररोज गा। म्हणून तरुणांनी ते वाचलं पाहिजे, तरुण आले पाहिजे। नाही तर आता इथं ते येतही नाही, नाचतही नाही, गातही नाही। तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तो इथं नाचला पाहिजे। नाचणारे अनेक आहे, पण काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या। काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या। हो काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या। काय करावी ती मोलाची माकडे नाचता पुढे संसाराच्या। काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या। काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या। काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या। कायम संसारात नाचणारी पोर आहे। काय उपयोग? मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योगिया पा हे दिवाळी निरंतर। ज्ञानाचा दीप लावायचा असेल, अविवेकाची काजळी मिटवायची असेल, तर नाचू कीर्तनाचे रंगी, तेव्हा ज्ञानदीप लावू जगी। तसा जगामध्ये प्रकाश होत नाही। एकाचं पेट्रोल, दुसऱ्याची गाडी, तिसऱ्याचा मोबाईल, चौथ्याचं बॅलेन्स, पाचवा बसायला माग आणि चालले पोरगी पाहायला। अख्खं आयुष्य चाललं त्याच्यातच, ना ऍडजस्टमेंट, ना उपासना, ना काही। तरुणाचं जीवन भरकटलेलं जीवन आहे काही तरुणांचं। तुमचं भाग्य आहे इथं तरुण पोरं कीर्तनाला आहे, ती या वयात आहे। लग्न व्हायचे अगोदर आणि लग्न झाल्यावरही तरुणाईचा परमार्थ कीर्तनात असला पाहिजे, भजनात असला पाहिजे, सेवेत असला पाहिजे। कारण त्यांनी ऐकलं पाहिजे। आता त्यांना ऐकायला सुद्धा वेळ आहे। त्यांनी ऐकलं तर ते उद्याचे कोणाचे बाप आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे। आपल्याला अनेक भूमिका जीवनात निभावाव्या लागतात। आणि कीर्तन ही परंपरा अशी आहे जे सर्वस्वाचं दान माणसाच्या पदरामध्ये घालत असते। त्यामुळे आपण ऐकलं पाहिजे, तरुण मुलींनी ऐकलं पाहिजे। आता कोणत्याही क्षेत्रात जा, लोकांच्या अपेक्षा चुकीच्या झाल्या। कीर्तनातूनही लोकांच्या अपेक्षा चुकीच्या झाल्या। 20-30% कीर्तनात अशी माणसं येतात ज्यांना आपल्या कानाची चोचलीच पुरवावी वाटतात फक्त। त्यांना ही ही हा हा मजा करायला कीर्तन आवडतात। अरे बाबा, हे त्याच्या करतात जर असतं तर मला असं वाटतं हे सोशल मीडियावरचे माध्यम बंद पडले असते। याला मनोरंजन करावं वाटतं, त्यानं पवित्र ठिकाणी गर्दी करू नये। हे तुमच्या माझ्या उद्धाराचं माध्यम आहे, आपलं भलं करणारं माध्यम आहे। आपण कुठं जाऊन काय स्वीकारावं हे कळलं पाहिजे ना। नाहक अपेक्षा वाटल्या। ज्याच्या घरी 1 एकर जमीन नाही, गुंठा नाही, त्याचे पोरीचं लग्न करावं लागेल, तो म्हणतो 10 एकर जमिनीचा मालक पाहिजे। अरे पण तुझ्याकडे किती आहे? काहीतरी तर सांभाळून घ्यावं लागेल ना। आपलं तसं दुसऱ्याचं पाहिलं पाहिजे, आपण मात्र त्याचा विचार करत नाही। तसे आता कोण्या समाजात पोरी राहिले नाही। कोण्या समाजात पोरी आहे? जो भेटीन तो काय पा म्हणते, पोरगी पा म्हणते, पोरं पा म्हणणारे लोक मेले। आता आमच्या गावच्या एका पोरानं 40 पोरी पाहिल्या। 40 पोरी पाहता पाहता हा 40चा झाला। हे नाही ते नाही, हे नाही ते नाही, हे नाही ते नाही, 40 पोरी नापसंत केल्या त्यानं। आता हा 40चा झाल्यावर 40 पोरीने गेले नापसंत केलं, हा झाला 50चा। आता 50चा झाल्यावर कोणी म्हणे पोरगी पाहायला या। आता पोरगी पाहायला याही म्हणणं शोभत नाही, एखादी बाई पाहायला असंच म्हणावं लागेल ना। 50 वर्षाच्या माणसाला काही मुलगी दाखवायची असते काय? बाई झाली ती, वय झालं तिचं आता। तो जो भेटीन त्याला म्हणे काही करावं पण एखादी पोरगी पा। त्याचा एक दोस्त होता, त्यानं जरा आणलं जुळून, तो म्हणे पण मी पोरगी पाहतो पण हो म्हणशील ना? अरे म्हणे मी पहिल्या फेरीत होकार देतो। कारण जी जिरली होती आता, पोरगी पाहायला गेला, मुलगी पाहता बरोबर त्यानं होकार दिला, मला मुलगी पसंत आहे। मुलगी पसंत आहे म्हणता बरोबर
मुलाचे मामा, मुलीची मामी, काकू, काका सगळ्यांनी होकार दिला. जाऊ द्या वयस्कर आहे पण घरची मालदार पार्टी, हरकत नाही. पण त्या पोरीची आई म्हणे काय झालं तरी चालेल, पण मी याले तर माझी पोरगी देतच नाही. तो पोरीचा बाप म्हणे लग्न तुला करायला लागते की ते पोरी? तेव्हा हो म्हणते तुला काय झालं? ते बाई म्हणे काय झालं तरी चालेल पण मी त्याला पोरगी देत नाही. अरे पण झालं काय? ते बाई म्हणे तो मला बी पाहिले आलता, त्या अगोदरच्या 40 मध्ये मी होती. भरकटलेलं जीवन आहे सगळं. ज्यांना मिळतंय ते नकार देत आहे, ज्यांना मिळत नाही ती बिचारी कोणाची पोरगी करायला तयार आहे. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या अपेक्षा प्रत्येक क्षेत्रात माणसाच्या वाढत गेल्या. व्यवहारातलं जगणं लोकांनी परमार्थात आणलं. परमार्थातलं जगणं वेगळं आहे आणि प्रपंचातलं जगणं वेगळं आहे. परमार्थामध्ये जगलेलं आणि प्रपंचातलं जगलेलं समान समजू नका. प्रपंचातलं जगणं वेगळं आहे. बऱ्याचदा आपल्याला सासरवाडी आवडत नाही, तिकडची माणसं आवडत नाही, तिकडं जावं सुद्धा वाटत नाही. बायको म्हणते तुम्हाला सासरवाडी किती आवडती असली तरी मला माझं माहेर खूप आवडतं, तुमच्याकरता नाही, माझ्या समाधानाकरता तुम्ही तिथपर्यंत चला. इच्छा नसते जायची पण जावंच लागतं. रामप्रसाद भाऊ, जावं लागतं, याला प्रपंच म्हणतात. आणि पंढरपूरची वारी आली, घरची सगळी कामं राहिली, हे सगळं सोडून वारीला गेलंच पाहिजे, याला परमार्थ म्हणतात. हा फरक आहे प्रपंचातला. अहो काय लागतं प्रपंचामध्ये भरकटायला महाराज? सहज माणसं भरकटून जातात. कल्पना करा इथून एखादी बाई पंढरपूरला चालली, ते बाई निघाली पंढरपूरला जायला आणि त्या बाईनं आपलं 4-5 वर्षाचं पोरग सोबत घेतलं. ते शीटवर बसलेलं होतं, त्या बाईच्या जवळ ते पोरग बसलेलं. प्रवास सुरू, 2-3 तासाचा प्रवास झाला. त्या बाईनं पिशूतून एक डबा काढला आणि पोराला म्हणाली, बाळ्या शिरा आणलाय तुझ्याकरता, खाऊन घे. पोरग म्हटलं मी नाही खात. अरे खा रे, तुझ्याकरता बनवला. नाही म्हटले मला नको. खाणारे बाबा मला नको, खाणारे राजा मला नको, खाणं माझ्या सोन्या मला नको. शेवटी त्या बाईनं युक्ती केली. युक्ती करण्याच्या बाबतीत बाया एक नंबर, ज्यांचा नाद कोणी करू शकत नाही. मी एका बाईच्या घरी जेवायला बसलो आणि त्या बाईचा पोरगा असा अंगठा तोंडात घाले. हा पूर्ण अंगठा नुसता तोंडात घाले ना, तो बाहेर काढेन तोंडात घाली. आता तुम्ही जेवण करताय, माझा सोमवार होता आणि तुमच्या पुढे कोणीतरी तोंडात अंगठा घालून राहिला, जेवसान तुम्ही? जेवणाचा प्रकार आहे की आनंद शांतता पाहिजे तिथं. मी त्या जेवण झाल्यावर त्या बाईला सांगितलं, म्हटलं बाई तुमच्या पोराला विचित्र सवय लागली तोंडात अंगठा घालायची. ते बाई म्हणे महाराज बरं सांगलं तुम्ही, उद्या त्याला ते सवय ठेवतच नाही मी. म्हटलं बाई चांगल्या चांगलीची सवय गेलं नाही, तुम्ही काय एका दिवसात तुमच्या, तुम्ही म्हणे महाराज तुम्ही मुक्कामी आहे ना? म्हटलं हो. उद्या त्याला ते सवय राहणार नाही. म्हटलं काय रात्रीतून या बाईने डोकं चालवलं ताई. सकाळ झाली, ते पोरगं खरंच अंगठा तोंडात घाले ना. मी म्हटलं बाई तुम्ही मला ही युक्ती सांगा, कोण्या बाईला अडचण आली तर मी त्या बाईला सांगेन, तुम्ही सांगा काय केलं असं तुम्ही तुमचा पोरगा तोंडात अंगठा घालत नाही. त्यानं तोंडात अंगठा घालणं बंद केलं. ते बाई म्हणे काही नाही महाराज, त्यानं तोंडात अंगठा घालू नये याकरता मी त्याची चड्डी थोडी ढिली केली. चड्डी ढिली केली म्हणजे त्याची चड्डी इतकी ढिले महाराज की त्यानं चड्डीहून हात काढले की चड्डी खाली जाते. तोंडात अंगठा घालीन कधी तो? काय सुपीक डोकं आहे पावर. म्हणजे त्याचा रिकामपणच होत नाही ना हो, चड्डीहून हात काढलेला तो कशाला तोंडात अंगठा घाली डोकं. त्या बाईने युक्ती चालवली, गाडीत बसलेली. ते बाई म्हणे खातू की देऊ काकाले, खातू की देऊ काकाले, खातू की देऊ काकाले, खातू की देऊ काकाले. असं झालं 7-8 वेळा. त्या बाईच्या पलीकडच्या शीटवर एक माणूस होता, ते बाई त्याच्याकडे बोट दाखवायची आणि त्या पोराला म्हणायची खातू की देऊ त्या काकाले, खातू की देऊ त्या काकाले. 7-8 वेळा झाल्यावर काका म्हणत बाई ओ बाई तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बुवा, कारण तुमच्या शिर्याच्या नादात मी 3 गाव पुढे आलो. आता मायगाव तर कायच गेलो मागे. खूप हसलात तुम्ही. आता ऐका, ती एसटी म्हणजे आपलं आयुष्य आहे. तो शिर्याच्या अभिलाषित जीवन जगणारा माणूस म्हणजे जीव आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायांनी कंडक्टरच्या रूपात देवाच्या गावला जाण्याचं सुखाचं तिकीट दिलं. जा या गावला, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जा, एक वेळ जा तुम्ही तर सुख मिळेल. पण दुर्भाग्य या बाईची भेट झाली. ही बाई म्हणजे ही माया, हा प्रपंच. त्या प्रपंचानं अभिलाषा उत्पन्न करून दिली, काहीतरी काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल, काहीतरी काय शिरा मिळेल, शिरा मिळेल. अहो घासभर दिला नाही तिनं.
उलट आलेलं देवाचं गाव आम्हाला मागे सोडावं लागलं. आम्ही आज 3 गाव पुढे आलो. ते 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. अहंतेचं, ममतेचं आणि वासनेचं गाव ओलांडून आल्यावर देवाचं गाव कधी लागत नाही त्या रोडला. वैजापूर वासियांनो, त्या गावाला एकच काळाचं गाव आहे आणि त्या काळाच्या गावात गेल्यानंतर आपली सुखदुःख तो वाटून घ्यायला तयार नाही. त्यामुळे गावात जायची अभिलाषा करायची असेल तर ज्या गावात तुकोबाराय गेले वीर राणी बनून त्या गावात जायची अभिलाषा करूया. तुम्ही आहात कुठे त्यापेक्षा असलेल्या जागेवरती उपासना किती बळकट करता याला महत्व आहे. तुकोबार म्हटले त्या गावात गेल्यावर कोणाची गरज भासत नाही. नाथ महाराज, तुकोबाराय सगळे त्या गावाला गेले. तिथं गेल्यावर काय म्हणता नाथ महाराज, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एका जनार्दनी सगळेच मरू दे. एकटी राहू दे मला, मला एकटी राहू दे मला, मला मला. भवानी आई, भवानी आई रोडगावागीन तुला, भवानी आई रोडगावागीन तुला, भवानी आई रोडगावागीन तुला, भवानी आई रोडगावाईन तुला, भवानी आई रोडगावाईन तुला, भवानी आई रोडगावाईन तुला. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, मला मला. भवानी आई, भवानी आई रोडगावागीन तुला, भवानी आई रोडगावागीन तुला, भवानी आई रोडगावागीन तुला, भवानी आई रोडगावाईन तुला, भवानी आई रोडगावाईन तुला, भवानी आई रोडगावाईन तुला. कोणतंही गाव तिथं शिल्लक राहत नाही आणि तिथल्या अपेक्षा सुद्धा संपून जातात. तिथं फक्त एकच, ते म्हणतात ना, नाथ महाराज म्हणतात ना, एका जनार्दनी माय घरोघरा प्रति जाय, कृष्णा जाणावे ते काय. कुणीतरी सांगा, सांगा, सांगा गे सांगा, हो माझा, 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 हो माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, हो कुणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय. कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. तिला एकच वाटतं आता देव पाव. देवाची माय जरी असली तरी ती घरोघर फिरते. तिला माहिती आहे बाकीचे घर कामाची नाही, त्याला पाहण्यास शोधलेले घर आपल्या हक्काचे. त्याच्याकडे जावं. कोण पोहोचलंय त्याच्यापर्यंत? त्याच्यापर्यंत पोहोचलेल्यांची काही नावं तुकोबारांनी गाथेत सांगितली. जो मी अभंग सेवेकरता निवडलाय, हा अभंगाचा प्रकार बघा. हा विराणी नावाचा प्रकार आहे. विराणी या शब्दाचा अर्थ असे वीर राणी, त्याला विराणी म्हणतात. विराणी, विहरणी आणि विरहिणी जवळचे शब्द आहे पण अर्थ वेगळा आहे. विरहिणी कोणाला म्हणतात? जिला परमात्म्याची प्राप्ती झाली, पण परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा देवाचा जाणीवेचा अहंकार झाला तिला. हा माझ्या बरोबर गातो काय, नाचतो काय,
उड्या काय मारतो, तिला अहंकार झाला. अहंकार होता बरोबर देव दुरावला आणि ती विरहात बुडाली. अनेक विरही नाहीत माझ्याकडे. ज्ञानोबारे बोलतात, कृष्णे वेधिले विरहिणी बोले, विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उबारा गे माये, नलवा चंदनु अंगी न घाला विंद नवारा, चंद्रनो अंगी न घाला विंद नवारा, हरिविन शून्य शेजारू गे माये, हरिविन शून्य शेजारू गे माये, हरिविन शून्य शेजारू गे माये, हरिविन शून्य शेजारू गे माये. ओ माझे जीविते तुम्ही गावनेला, माझे जीविते तुम्ही गावनेला, माझे जीविते तुम्ही गावनेला, माझे जीविते तुम्ही गावनेला. कृष्णे वेदिले विरहिणी बोले. विरहिणी एक विरहिणी विहरणी. विहरणी कोणाला म्हणतात, जी देवाच्या आनंदात मग्न आहे, नित्य हरीची या समागमे बाई, नाही देखिले ते सुख भोगू पायी. पण जिचं आज आपल्याला चिंतन करायचे तिला विराणी म्हणतात. विराणी या शब्दाचा अर्थ आहे बळाची राणी. तुम्ही प्रपंचात जीवन जगा नाही तर परमार्थात माणसाजवळ जगायला बळ पाहिजे, ताकद पाहिजे. दुर्बल माणसाला जगात किंमत कोणी देत नाही. ज्या माणसाला बोलता येत नाही त्याची कोणी चेष्टा घेतं गावात, पण एखादा फाटक्या तोंडाचा असू द्या त्याचा नाद करत नाही कोणी. लोक म्हणतात अरे कोणाचाही नाद करावं पण त्याचा नाही. का? त्याचं तोंड फाटक आहे. तो कोणाला हजरजबाबीपणानं काय उत्तर देईल. बिरबलाचा कोणी नाद केला? एकदा बिरबल पूजा करतोय घरी आणि त्याला बादशाचं बोलावून आलं. अरे तो म्हणे माझा नित्यनेम चाललाय. ते सोड नित्यनेम, बादशाचं बोलणं आलंय तुला. बादशानं तो बंद केला. काय झालं? विठ्ठल 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 विठ्ठल. तुला बादशाने बोलावलं. बिरबलानं हातातली देवपूजा टाकली, दरबारात गेला. तो म्हटला चल आपल्याला नगर परिक्रमेला जायचे. बर आता राजा बोले दल आले. बिरबला सोबत बादशाह निघाला. पाक असे असतो हजरजबाई माणसं कोणाचं ऐकून घेत नाही. तर बिरबलाची पूजा राहिली होती. त्याला वाटलं रे आपल्याला पूजा नाही करत आली, निदान तुळशीचं दर्शन तर घेऊन जाऊ. त्याला तुळस दिसली आणि तुळसाला त्याने परिक्रमा मारली. कोणी? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणी? बिरबलाने. परिक्रमा मारता बरोबर त्या बादशाने विचारलं, बिरबल ये कौन सा पेड़ है? ये पेड़ नहीं, ये हमारी माता है. आमची माँ आहे ती. माता म्हणता बरोबर तो बादशाह म्हणे, बिरबल तुम भी यार किसको भी माता बना लेते हो. त्यानं ते झाडच उपटून टाकलं. तुळस उपटूनच टाकली. बिरबलाला राग आला. तो थोडा पुढे गेला आणि त्याला एक काचकुऱ्याचं झाड दिसलं. काचकुऱ्या कळतं ना तुम्हाला? तुमच्याकडे हेच म्हणतात काही वेगळं नाव आहे त्याला? काय कळतं ते? हा 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 शेतकऱ्याला माहिती. ते काचकुऱ्याचं झाड पाहिलं आणि बिरबलानं त्याही झाडाचा नमस्कार घेतला आणि त्याला या लिंगन असं गोल रिंगण मारलं, प्रदक्षिणा मारली. अरे बिरबल, अरे ये क्या है? ये हमारे पिताजी है. आता ज्यानं माय उपटून टाकली तो बाप ठेवी नो. गेला आणि ते झाड उपटायला लागला. तर काय झालं तुम्हाला माहिती? तो म्हणे अरे बिरबल, तो म्हणे मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही आमच्या आईचं सोडा पण आमच्या बापाच्या नादी लागू नका, तो फार खराब आहे. बलशाली माणसाचं कोणी नाद करत नाही, त्याच्या आडवं कोणी येत नाही. असं म्हणतात मांजर आळवी गेल्यावर काम होत नाही, शकून शास्त्र सांगतं. पण मी सांगतो एकदा मांजर आळवी गेली तर काम होईल, पण काही काही माणसं आळवी गेले तर काम होत नाही. इतके खोडीचे माणसं आहे, त्यांच्यापासून सावध राहा. बल पाहिजे माणसाजवळ. तुम्ही जिथं आहात तिथं बलशाली बना. तरुण मंडळी आहे, फार वेळ अभंगाचं चिंतन आहे आपल्याला करायचं नाही. 9:15 कीर्तन चालू केलंय, त्यात वेळेत आवरलेलं बरं आहे. माणूस जिथं आहे तिथं बलानं जगला पाहिजे. तुम्ही काही बळ गोळा करून घ्या. हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर जो माणूस भीक मागतोय ना, तो त्याच्याजवळ ताकद नाही म्हणून भीक मागतोय. आणि इथं अंदानी, अदानी, अंबानी ही जी मोठी मोठी यादी दिसते,
जगप्रसिद्ध टाटा ही श्रीमंत माणसं झाली का? यांच्याजवळ बळ आहे म्हणून. माणसाजवळ बळ पाहिजे. प्रपंचामध्ये मोठे व्हायला काही बळ लागतात. ती बळ सोडून मी जे सांगतोय याच्या पलीकडे सोडून दुसरी बळ या जगात असू शकत नाही असं माझं मत आहे. तुम्हाला पटो न पटो, त्यातलं पहिलं बळ आहे माणसाजवळ गरजेचं, शरीराचं बळ पाहिजे. आपलं शरीर मजबूत पाहिजे. एका पायावर उभा राहतो पोरगान, तो विचारतो का रे भाऊ भारत मॅच जिंकीन काय? कसं जिंकीन रे? तू असं ताट उभा राहा जरा. तू डीजेच्या तालावर असा नसतो, एखादी तमाशातली बाई काय नाचेल इतकी तुझी कंबर हलते मित्रा. आणि काय भारत आपला प्रगती करेल? थोबाड सडलं तुझं, तुझ्या तोंडाला छाले झाले आतून, तुझं ओठ वाकत नाही, तुझं होत नाही तोंड. नाही तर करून बघ तू आरशात. 70 वर्षाचा माणूस तुझ्या समोरून गेला तर तू दात काढतो रे. नंतर कळतं तो आपला बाप होता. आपल्या बापाला हसणारी औलाद आहे बाबा तू. तू काय प्रगती करशील या देशाची? या देशाची प्रगती सृजान निर्व्यसनी तरुण करत असतात. तरुण हा देशाला तारणारा असतो. हा तरुणांचा देश आहे, हा खेड्यांचा देश आहे, हा कष्टकऱ्यांचा देश आहे, हा स्वाभिमानी लोकांचा देश आहे. हा मुठभर असतील पण छत्रपती शिवाजी महाराजांकरता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा देश आहे. बोटावर मोजल्या जातील इतके मावळे माझ्या राजाच्या पदरी होते, पण रक्तभूमीवर सांडण्याकरता शर्यत लावणारे होते. चुतो की बाजार में पुत्र का व्यापार करना, दुनिया का काम है राजे, हम तो जीवन दान करने आए हैं. समर्पित आहे आपको. आम्ही मरायला आलोय, जगायला नाही. आम्ही आमच्या आईला घरून सांगून येतोय, जगलो तो तुझा नाही तर माझ्या राजाचा. इतकी संकल्पनेची, स्वराज्य निर्माण करण्याची अंतकरणातून भावना होती त्यांच्या. या मातीचा इतिहासच रक्ताने लिहिलाय महाराज. आपल्याला कळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि स्क्रीन फक्त माझ्यावर चालू ठेवा. बदल केली तर लोक तिकडे पाहतात आणि माझं दुर्लक्ष होतं. बालाजी दादा थोडं विठ्ठल विठ्ठल कोण निर्माण करतोय? सहज नाही होत त्या गोष्टी. आपल्याला स्वीकाराव्या लागतील, आपल्याला अभ्यासाव्या लागतील, आपल्याला पाहाव्या लागतील. शरीराचं बळ पाहिजे. गोळा करून घ्या. दारू पिणाऱ्याला योगी महाराजांनी आवाज दिला, तुझं आयुष्य खराब होईल. कबीर महाराजांनी हाक दिली. कबीर महाराज म्हणतात दारूचा जन्म पहिल्यांदा लोक, सगळ्यात पहिल्यांदा लोक तर कशाची दारू पित होते? जरा बोला. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मोहाची दारू प्यायची. तुम्ही शेतकरी आहे सगळे. आंब्याच्या झाडाला पानं आल्यावर, आंब्याच्या झाडाला आंबे आल्यावर त्या झाडाला पानं असतात की गळून पडतात? आंब्याच्या झाडाला पानं असतात. आंब्याच्या झाडाला आंबे आल्यावर पानं असतात. मोहाच्या झाडाला मोह आल्यावर नसतात, गळून पडतात. कबीर महाराजांनी काय उदाहरण दिलं पहा. आंब पिके पान रखे, मोह पिके पान खोए, जो शिकारस पिए उसका क्या हुई. कबीरजी म्हणता रे, दारूचा जन्म ज्या आईच्या पोटी झाला त्या आईच्या अंगावरची हिरवी साडी यानं काढून घेतली रे. इतकी वाईट आहे ती दारू मित्रा. तू काय पितो गड्या? जी कीर्तनात बसलेली बाप इथं आलेली, मी तुमच्या पोरासारखा आहे, तुम्हाला प्रार्थना आहे माझी हात जोडून. एवढी हाक ऐका तुमच्या लेकराची. तुमच्या ऐका तुमच्या पोराच्या लग्नात दारू आणणं बंद करा गड्या. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. तुमची सून तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या पोराचं लग्न झालं, त्याला समजवा, लोकांना पोरी भेटत नाही रे लेका. तुझं झालंय, दारू नाही आणायची. कोणीतरी आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलानं नांदायला येते आणि आपण दारू आणतो. तयारी केलेली लक्ष्मी निघून जाते महाराज. ती म्हणते या घरात दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणारी लोक राहतात, ही दुसऱ्याला दारू पाजणारी माणसं आहे, नशेबाज करणारी माणसं आहे. त्या घरात मी राहत नाही. सोनेच्या पावलानं येणारी लक्ष्मी नांदत नाही. आणू नका दारू. एक ग्लास दारू लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहे. मी ओगावगात विषय निघाला म्हणून सांगतो. 30-30, 35-35 वर्षाची पोरं मरताय दारूने. 17-17, 18-18 वर्षाची पोरं दारू पिताय. वाढदिवस साजरे करणं बंद करा. वराती गावातल्या बंद करा. शिवजयंती गणपती उत्सवाच्या मिरवणुकी बंद करा. आपला देश ताळ्यावर आला पाहिजे. सगळी आपलीच पोरं 12 बलुतेदाराची पडलेली दिसताव.
मारवाड्याचं पोरग कधी पडलेलं दिसत नाही, ब्राह्मणाचं पोरग कधी पडलेलं दिसत नाही. त्या लोकांचा आदर्श घेऊन नये आपण. कधी दिसलं तुम्हाला मारवाडी समाजाचं पोरग बाजारात दारू पिऊन पडलेलं? मी दाखवतो तुम्हाला. कोळ्याचं, माळ्याचं, पाटलाचं, कोणब्याचं, सगळ्याच समाजाची, जातीपातीची, तेली तांबोळी सगळेच व्यसनी झाले. आपल्या बापदाद्यांनी कष्टानं रुपया कमवला ना आपण दारूत घालायला लागलो, व्यसनात घालायला लागलो. आपल्या पोरांना आपली गरज आहे रे. 200 रुपयाचं क्वार्टर पितो मित्रा, 20 रुपयाचं भातकही तू पोराला आणत नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी दिवाळी त्या दिवशी असते ज्या दिवशी तिचा नवरा शुद्धीत घरी येतो. सणाला दिवाळी नसते तिची, हा शुद्धीत आला तो सण असतो तिचा. म्हणून माझी प्रार्थना आहे, जे कोणतं व्यसन असेल करा, भगवान महादेवाजवळ संकल्प सोडून द्या. विशाल महाराज खोलीचं काही कमी पडणार नाही पाकिट वगैरे, हे तुम्ही ऐकलं नाही ऐकलं तर. पण एक पतिव्रता घरी नारी तुमच्या घरात नांदायला आली आहे, तिचा आशीर्वाद घ्या. तुमच्या माझ्या जीवनाचं भलं होईल. लक्ष्मी ऐश्वर्य संपन्नतेत नांदेल आपल्या घरात. ऐका माझं एवढं. दुसऱ्याच्या लग्नात दारू पिलेला माणूस जेवढ्याला घरी येतो ना, तेवढ्याला माय भाकरी तापत असते चुलीजवळ. दारू पिणाऱ्याची प्रगती थांबून जाते महाराज. शरीरही थांबतं, प्रगतीही थांबते. निर्व्यसनी समाज झाला पाहिजे आपला. परमार्थाचं दुसरं नाव, कीर्तनाचं दुसरं नावच परिवर्तन आहे. ऐकलं की जागरूकता आली पाहिजे तर कीर्तन. करू नये, हा खर्च फुकट आहे. इथून जर काहीच घ्यावं वाटत नसेल तर हे करतोय का आपण? कष्टाचा पैसा आहे हा, इमानदारीनं कमवलेला. हा काही लोकांच्या मुंड्या कापून आणलेला पैसा नाही. अरे इथं दान देणारे सात्विक पैशाची माणसं आहे. सात्विक धन हे लोक देत आहेत, दान करतायत. या सात्विक दानातून जर काहीच दान घ्यावं वाटत नसेल तर हा खर्च वाया जातोय आपला. प्रत्येकानं स्वीकारलं पाहिजे, मी कुठलं तरी व्यसन सोडणार आहे. पण सोडा, शरीर कमवा पहिल्यांदा. सगळ्यात मोठं बळ आहे शरीराचं बळ. दारू पिऊन आलेला माणूस जेवढ्याला घरात येतो ना, आपली लेकरं सुद्धा आपल्या जवळ येत नाही. इतकी वाईट आहे ती दारू. माय भाकरी थापते चुलीजवळ. सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचतंय 5 वर्षाचं पोरग. अवकड वाचतंय, अ आ इ ई वाचतंय. अन्न त्या बाईच्या मांडीवर एक तानं पोरग तिच्या पदराखाली आहे, हातात भाकरी. आणि हा येतो, पैसे पाहिजे मला. नाही हो घरात पैसे. खोटं बोलते ती. त्याला माहितीये 2 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या शेतात काम केलं, 5 वाजेपर्यंत दुसऱ्याच्या शेतात काम केलं की 100 रुपयाची नोट मिळते. ती आणली असेल हिने. नाही म्हणते बायको म्हणून बोटासहित बायकोला लाद घातली. हातातली भाकर चुलीत पडली, तांब्यातल्या पाण्याने चूल विजली. मांडीवरचं पोरग खाली गेलं, चटका लागला चुलीतल्या कोळशाचा, त्या आगराचा, खोखो आराचा. 5 वर्ष सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचणारं पोरग उठून उभं राहिलं आणि बापाचा हात धरलं आणि म्हणतं, बाबा तुम्हाला पैसे पाहिजे ना, मी देतो. मला माहिती मायनं कुठे ठेवले. पोरग गेलं, ओढता येत नाही तरी स्टूल ओढत आणला. ओढत ओढत आणलेल्या स्टूलावर पोरग उभं राहिलं. पाठीवरच्या तांदळाच्या डब्यात खोवलेली 100 रुपयाची नोट काढली आणि त्या पोरानं बापाच्या हातात दिली. त्याला एकच माहिती राहतो, वैजापूरकर, हा कागदाचा तुकडा बापाच्या हातात दिला की आपला बाप आपल्या आईला मारत नाही, इतका जीव असतो त्या लेकराचा आपल्या मायेत. अरे 5 वर्षाचं पोरग आपल्याला 100 रुपयाची नोट देत असेल आणि आपल्याला जीवनाची अवस्था बदला हे कृतीतून दाखवत असेल तर आपण व्यसन केली पाहिजे की नको, हा एकांतात प्रश्न विचारा. माझा वारकरी संप्रदाय भीक मागतो तुमच्या पुढं. तुम्ही व्यसन करू नका. तुमची पोरं व्यसनी झाली, तुम्ही तरुण हो व्यसनी झाले तर आपलं स्वराज्य कोण टिकवेल माझ्या राजाचं? अरे कोण सांभाळेल ही कीर्तन परंपरा? माझा राजा निर्व्यसनी होता ना, म्हणून 400 वर्ष झाली अजून लोक नाव घेतात ना. विदेशानं गौरव करावा ना माझ्या राजाचा. आपला गौरव कोण करेल? आपल्या लेकरांना आपली गरज आहे, आपल्या बायकोला आपली गरज आहे. पतिव्रता नारी आली आहे. कठीण दिवस, कठीण काळ आणि कठीण समय आपल्यासोबत काढणाऱ्या बाईला जरा चांगले दिवस दाखवण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, ती आजमावा. पण आपण शरीराचं बळ करून आजमावा ही प्रार्थना आहे तुमच्या चरणावर. विठ्ठल 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 विठ्ठल. काय म्हणता योगी महाराज आहे का? हे थांब जरा दारूवाल्या, हे थांब जरा दारूवाल्या, बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, हिला सोड गड्या रे, बोल गड्या रे, हिला
तिला सोड गड्या रे देवाने तुला जन्मया भारती दिला भारती दिला. वाजायला लागेल तेव्हा तुम्ही फिरवलं तर चालेल ना. देवाने तुला जन्मया भारती दिला भारती दिला. हे हिंदू भुजा राज साधू सोड रे हिला सोड रे हिला कचनाई जनाची मनाची. कचनाई जनाची कचनाई जनाची कचनाई मनाची कचनाई जनाची मनाची लाज तुला रे. तू बोल गड्या रे तिला सोड गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे तू बोल गड्या रे तिला सोड गड्या रे बोल गड्या रे तिला सोड गड्या रे. हा वियोगी महाराजांचा अभंग आहे भजन आहे. दारू पिणाऱ्याला सक्का भाऊ माझा म्हणत नाही पण तुमचं आणि माझं शरीर टिक राहावं याकरता वियोगी नावाच्या संतांनी आरोळी दिली तुम्हाला मला. काय ताकद आहे हो संप्रदायाची. कोणालाच दूर लोटत नाही आपला संप्रदाय. माईच लेकरू म्हणून सांभाळा करतो. एक आई आहे तिची बालक आहे म्हणून शरीराचं बळ गरजेचं आहे. दुसरं बळ आहे बुद्धीचं बळ. माणसाजवळ बुद्धी पाहिजे. आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. प्रचंड वाचन असलं पाहिजे तरुणांच्या जीवनात. वारकऱ्याच्या जीवनात 3 वय असले पाहिजे म्हणतात. त्यातलं पहिलं वय वाचन, दुसरा वय वारी आणि तिसरा वय आहे व्रत. त्यातला पहिला वय वाचन आहे. तरुण पोर वाचत नाही. कागदाचा पडलेला टुकडा जरी दिसला तरी आपण वाचला पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी दररोज वाचली पाहिजे. वर्तमानपत्र दररोज वाचलं पाहिजे. जगात काय घडतं याचा अभ्यास करा पोरो. सोशल मीडियाला दररोज दिवसातून एकदा तरी बातम्या आपण ऐकल्या पाहिजे. या जगात काय घडतं याचा अभ्यास ठेवा जरा. तरुणांनी या सवयी घालून टाकल्या. आपल्याला असं वाटतं ते सोशल मीडिया साधन केवळ मनोरंजना करताय. अरे ते ज्ञाना करताय. गरज आहे त्याची आता एक. म्हणून बुद्धीचं बळ आपल्या जवळ असलं पाहिजे. तिसरं बळ आहे सत्तेचं बळ असलं पाहिजे. इथं टेकाडे भाऊ आहे, सगळी कडतीची मंडळी बसली, विनायक दादा, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी माणसं आहे, साहेब आहेत. सत्तेचं बळ माणसाला अत्यंत गरजेचं आहे. सत्ता पाहिजे. चांगलं काम करायचं असेल तर सत्तेशिवाय होत नाही. गावातही एखादा निर्णय घ्यायचा झाला तर नालायकाच्या हातात सत्ता असली तर तो घेता येत नाही. सज्जनाच्या हातात सत्ता पाहिजे. सज्जनाच्या हातात जर सत्ता हवी असेल तर मला असं वाटतं जर उत्तर भारतामध्ये एखादा मठात राहणारा साधू राज्याचा मुख्यमंत्री होत असेल तर वारकरी संप्रदायाचा एक अभ्यासू कीर्तनकार विधानसभेत आमदार म्हणून का जाऊ नये? कोण मांडेल वारकऱ्यांच्या बाजू? सत्तेचं बळ गरजेचं आहे. अनेक प्रश्न आहे वारकऱ्यांची. मूर्ख समजतात काही काही माणसं लोकांना, धोत्र्यावाल्यांना. अरे PhD झालेल्याला जे कळत नाही ते कळतं. सिव्हिल इंजिनियर आहेत शिंदे माऊली. माझे मारुती बाबा इंग्रजीमध्ये स्वागत केलं मुख्यमंत्र्यांचं. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे. मी माझं न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल चालू केलं होतं स्वतःच. कोण म्हणतंय अशिक्षित? मी शिक्षक म्हणून चांगल्या मार्गाने 76% पास झालोय. मी 8 दिवस सिरोजिद्दीन बापू मी स्कूल आहे पिंपळगाव काळेला गेलो तिथं. ही माझा आनंद म्हणून हे करतोय. आणि प्रत्येकानं आपलं क्षेत्र स्वतः निवडलं पाहिजे. लादू नका कोणावर, तू हेच बन तू हेच. तुम्हाला जर शेतीत आवड असेल ना मित्रो, नाच सोडून द्या सगळ्या गोष्टीचा. जमीनच कसा. तुम्हाला व्यापारात आवड असेल व्यापार करा. अरे ज्याच्या दुकानावर राहिला त्या व्यवसायातली जर तुम्हाला गोडी लागली असेल. आता मगाशी विनायक भाऊ यांच्या शेतात सांगितलं माझा पोरगा स्वीट मार्ट राजस्थानी माणसाच्या दुकानावर आहे. म्हटलं पहिल्यांदा त्याला ती मार्ट टाकून द्या, स्वीटचं दुकान टाकून द्या. आपलं पोरग जे करतं त्याला ते करू दिलं पाहिजे. बापानी पोरावर काही लादू नये आणि पोराने आपल्या भल्याचा विचार करून ते स्वीकारलं पाहिजे. सत्तेचं बळ गरजेचं आहे. जिथं आहे तिथं सत्ताधीश बना. दुसऱ्याच्या दारात किती दिवस हाजी हाजी करतो आता? काय सामान्याची पोरं आपण सिंहाची पिलय महाराज.
स्वाभिमानावर जीवन जगलं पाहिजे. कोणाच्या दारात मरमर करायची नाही. आपण देवाची भक्त आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबरांची लेकर आहे, हितभर पोट आहे आपलं. अरे कष्ट करून भरू, पण चुकीचं काम करायचं नाही, कोणाला हाजी हाजी करायचं नाही, कोणाला चुकीच्या माणसाला बिलकुल मोठं करायचं नाही. स्वराज्य स्वतःच निर्माण करायचं गरज आहे त्याची. सत्तेचं बळ. तुम्ही बोर नाही ना झाले? तुम्हाला बरं वाटतंय ना ऐकायला जरा? मी उगा आपलं चाललंय, थांबवायचं का? चौथं बळ आहे. पहिलं बळ शारीरिक बळ, दुसरं बळ बुद्धीचं बळ, बौद्धिक बळ, तिसरं बळ सत्तेचं बळ, आणि चौथं बळ पैशाचं बळ. खूप पैसा कमवा तरुणपणात, पण चांगल्या मार्गाने. भरपूर. मी तसं आलो नाही इथे. मला माहिती आहे हा आवाज चांगला आहे, हातात गोडवा आहे, तोपर्यंत लोक तुम्हाला फोन करतील. संपतना जगन्नाथ अण्णा पवारांची कीर्तन ऐकायला 3-3 तास आधी लोक यायची. 3 तास. यांना तुम्ही विचाराय सगळ्या लोकांना. झेंडेकर गुरुजी खोटं आहे काय? मी गुरुजींच्या गावातही गेलोय. गुरुजीवर मेरी मुलाखत बहुत पुरानी है. चौसाळा. गुरुजी एकदा चौसाळ्याला होते, यांचा शिष्य परिवार आहे तिथं. आता वय झालं म्हणून गुरुजींनी आपलं थोडं स्वतःला शांत करून घेतलंय, नाही तर जमदाग्नी आमची गुरुजी म्हणजे. चल काय काय विषय सांगत होतो तुम्हाला? पैशाचं बळ. पैसा चांगल्या मार्गाने. पैशावर लय लक्ष होतं तुमचं. लगेच लोकांनी पैसा सांगितलंय. पैसा खूप कमवा चांगल्या मार्गाने. खूप पैसा. चांगली गाडी वापरा, सोनं नाणं भरपूर. चुकीच्या ठिकाणी खर्च करायचा नाही आणि चुकीच्या मार्गाने कमवायचं नाही. हे 2 सूत्र कायम लक्षात ठेवायचे. भरपूर मिळवायचा चांगल्या मार्गाने आणि भरपूर खर्च करायचा आपल्या करता. सोनं नाणं भरपूर. आपल्या बापदाद्यांजवळ खूप सोनं होतं महाराज. खूप सोनं. चांदीचे तोळे होते बैलांच्या गळ्यात. आता काय सांगा, इतका पैसा आणि इतकं सोनं. हे आजही जमिनी जे सापडतं ना सोनं कुठे कुठे, हे पूर्वजांनी डांबूनच ठेवलंय. लोकांना ठेवायला काय बँका होत्या त्यावेळेस? आणि काय असं काही पैसा साचून ठेवायचे कागद नाही जमवायचे लोक. धन गोळा करायची. सुवर्ण होतं, हांडेचे हांडे भरलेले. आपल्याजवळ काहीच नाही, आपण न कमू. एक कीर्तनात बसलेला माणूस मोजून 2, 4, 5 जण सोडले असतील कदाचित, तर 500 ग्रॅमच्या पुढे तुम्ही गेलो नाही, मी गेलो नाही अजून. फार फार मजा झाली 500 ग्रॅम. याच्या पलीकडे कोणाजवळ सोनं आहे आपल्याजवळ? 5-5, 10-10 किलो, 50-50 किलो सोनं होतं. भरपूर पैसा कमवा, पण चांगल्या मार्गाने. सत्तेचं, पैशाचं, बुद्धीचं आणि शरीराचं बळ आपल्याजवळ पाहिजे. ते गरजेचंच आहे. हे 4 बळ प्रपंचामध्ये मोठे व्हायला लागतात. आणि शेवटचं एक बळ आहे, तुमच्याजवळ निश्चय पाहिजे. निश्चय नसेल तर ही 4ही बळ काहीच कामाला येत नाही. काही लोकांजवळ निश्चयच नाही. खूप करतोय आपण. तुम्ही एक विठ्ठल कामत नावाचं हॉटेल पाहिले रोडला? पाहिलंय का? प्रत्येक रोडला विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. अजून आता पाहिलं नसेल तर उद्यापासून पहा. जिल्ह्याच्या स्तरावर, तालुक्याच्या स्तरावर मेन जो रोड आहे, हायवे जर असेल तर हायवेला विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. तो विठ्ठल कामत नावाचा माणूस आत्महत्या करायला निघालेला होता. आणि आत्महत्या करायला निघाला, त्यानं एका नदीत आत्महत्या करायचा प्रयत्न केला. पुलावर गेला आणि त्याच्या कानावर आवाज आला, घ्या घ्या घ्या, 5 रुपयाला आहे, घ्या घ्या 5 रुपयाला आहे, फक्त 5ला घ्या हो दादा, घ्या हो, घ्या 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 घ्या, 5 रुपयाला भाकरी आहे, थोडं पिठलं देते. जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं आहे, मायनं हातावर थापलेली चुलीवरची भाकरी आहे, 5 रुपयाला एक भाकर आहे, पिठलं आहे, घ्या दादा, जेवून जा. येणाऱ्या प्रत्येक ट्रकला गतिरोधकवरती हात दाखवते एक बाई त्या पुलावर होती आणि ती बेसन भाकरी विकत होती 5 रुपयाला. आणि तो आवाज आत्महत्या करणारा विठ्ठल कामताना ऐकला. त्याच्यावर कर्ज झालं होतं. तो म्हणे, अरे 5 रुपयाची भाकर विकून जर हे बाईचं पोट भरू शकते, मी तर माणूस आहे, माझं काय बिघडलंय रे बाबा, मी काहीतरी कमवलं पाहिजे ना आयुष्यात. ही जर 5 रुपयाची भाकर विकते. उलट ती बाई म्हणायची, दादा पैसे असतील तर द्या, नसतील तर पुढच्या वेळेला द्या. पाव गरीबालाच असतं महाराजी. गरीब माणसं दयाळू असतात. तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलला गाडी लावा आणि तुमचं पोरग आई सोबत, हे कडू द्या त्याला, आणि त्याला म्हणा या पोराकडे दूध पाहिजे, तो 200 रुपयाचं दूध देतो एवढंच. तेच तुम्ही एखाद्या गरीबाच्या दारात गाडी लावा आणि त्याला म्हणा आमच्या बाळाला जरा भूक लागली, भूक लागली
सोडलं वासरू गाईला, तांब्यावर दूध काढलं, पोरालाही दिलं, बाकीच्यांना चहाही ठेवला आणि एक बाटली भरून दिली, सोबत घेऊन जा. तेवढ्याला माणूस थोडे पैसे नाही हो, लेकराच्या दुधाचे पैसे घेऊ राजू, आम्ही काय नरकात जाऊ का? आम्हालाही लेकर आहे. घेत नाही, गरीबाला दया असते. दयाळू अंतकरण खूप आहे. जगात अनेक दुःखी माणसं आहे बरं. काही काहीच्या ताटात पदार्थ नाही हो, जेवण नाही लोकांना करायला. आपल्याला देवानं खूप सुखी ठेवले. त्या लोहाराचं घरपा एका पालात थाटलेलं असतं बिचाऱ्याचं. त्याची बायको असा पदर टाकते हो हिवाळ्याच्या दिवसात. पदर कुठं अंगावर घ्यायचा असतो का? पण पदर टाकते त्याची बायको, तरी त्याची पोरं बायकोच्या पोटाला चिकटून झोपतात सकाळपर्यंत. काय समाधानी. आपली पोरं कंबलवर झोपत नाही ओढून थंडीत, आणि त्याची बायको पदर टाकते तरी झोपतात. तुमच्या माझ्यापेक्षा लय दुःखी आहे हो जगात लोक. जरा त्यांची दुःख पाहून आपल्याला सुखी ठेवलेल्या महादेवाची उपासना करा, पंढरीनाथाची उपासना करा. ज्ञानोबाराची लेकर आहे आपण. कोण ज्ञानोबाराचं नाव घेणार उपवाशी? महाराज सांगा. कधी संकट येऊ देत नाही ज्ञानोबार आहे आपल्यावर. सर्वस्वी ज्ञानोबार आहे. मुक्ताबाई आपल्याला तारतात. या विशाल महाराज खोलेने 11,000 रुपयाच्या मोटरसायकलवर कीर्तनाला सुरुवात केली होती. मी बसने खूपदा आलोय नागपूर भागात कीर्तनाला. आज महाराष्ट्रातली 7.5 कोटी माणसं, राज्याची लोकसंख्या 14 कोटी, त्यातली 7 कोटी माणसं माझी कीर्तन ऐकतात. त्यावेळेला असं वाटतं मुक्ताबाईने एखाद्याला नेऊन गरीबाच्या लेकराला किती उंचीवर न्यावं. आणखी कशाला म्हणतात 7.5 कोटी लोक? 1 लाख मतदानामध्ये माणूस आमदार होऊ शकतो. त्यातली 7 कोटी लोक जर तुमची कीर्तन ऐकत असतील तर हा तुमचा नाही, हा तुम्ही घातलेल्या कपड्याचा परिणाम आहे. मला नाही, मी जो पोशाख घालतो त्याला खूप किंमत आहे जगात. माझ्या मुक्ताबाईचा आहे ना, माझ्या ज्ञानोबारांचा आहे ना. ज्ञानोबाराय मायेच आहे महाराज. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. आमच्या मुक्ताईनगरला कंपनीत म्हणा, कुठल्या दुकानवर काम करायला माणसं म्हणा, नुसती मुक्ताबाईच्या दर्शनाला यायची. भलवून गेलं, सोनं झालं जीवनाचं. संत कृपेचा दयेचा सागर आहे. आळंदीत राहणारा एखाद्याला गायन आलं नसेल, एखाद्याला ताल आला नसेल, वादन आलं नसेल, पण उपवासी असा दाखवा. आळंदीतला विद्यार्थी कधी उपवासी राहत नाही का? काहीच नाही घडलं तर त्याला माझ्या ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन तरी दररोज घडतं. आणि जगातली सगळ्यात दयाळू आणि कृपाळू जागा आहे ती ज्ञानोबारांची समाधी. म्हणजे अरे, स्वतःच्या बहिणीच्या थोबाडीत मारणाऱ्यावर जर ज्ञानोबा दया करू शकतात तर तुम्ही मी तर प्रेम करतोय ज्ञानोबारांवर. आपलं का भलं करणार नाही? एका दगडानं पाठ पाहिली निवाशाला ज्ञानोबारांची. पाठ, त्या दगडाचं नाव आहे पैस खांब. अरे, दगडाची पाठ पाहिली, दगडानं पाठ पाहिली ज्ञानोबारांची. एक दगड महाराष्ट्रातला ज्ञानोबारांची पाठ पाहतो, त्या दगडाचं मंदिर होतं. वैजापूर वासियांनो, मुखकमल दररोज पाठ ज्ञानोबारांचं. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांचा चेहरा आहे. दगडानं पाठ पाहिली तर त्याचं मंदिर झालं. ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं सुद्धा होणार नाही. दररोज वाचा, माझी प्रार्थना आहे तुम्हाला. तुमच्या लेकरांच्या हातात द्या, तुमच्या हातात घ्या. संत कृपेचे दीप आहे. संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. कृपा करतात महाराज. आता युट्यूब वगैरे आलं, ही सामान्य कुटुंबातली माणसं आहे. रमेश महाराजांच्या, काशीरामभाऊ इडोळीकर, दिगंबर महाराज कुटे, गोदावरीबाई मुंडे. 20 वर्ष अगोदर या लोकांचं गाणं ऐकायची माणसं. 20. हे तो आपका जमाना आहे. आता काय लावलं, आता काय नवलं, आता कोणी वाटेल तो टाकेल. त्या काळात आवाजाचीच देण असते, सेवा असते. जाऊ देव, जगाला देवानं आपल्याला आपलं म्हणावं याकरता निश्चयानं जीवन जगा. देव खूप कृपाळू आहे. देवानं ज्याला तळ हातावर घेतलं ना, मायबाप ते असं कोणी वाटोळ करू शकत नाही, कोणीच नाही. देवानं तळ हातावर. आम्ही देवाच्या भरोश्यावर उड्या मारणारी माणसं आहे. तुम्ही मारा. तुम्ही देवावरती विश्वास ठेवता म्हणून तर इथं गर्दी केली ना. तुम्ही कोण येतो घरामुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. निश्चय करून पुढे चला. त्या विठ्ठल कामतानं 5 रुपयाची भाकर विकणारी बाई पाहिली, छोटंसं हॉटेल टाकलं. तालुक्यात प्रसिद्ध झालं, जिल्ह्यात प्रसिद्ध झालं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विठ्ठल कामत नावाच्या हॉटेलच्या शाखा आहे.
इथून पुढे कधी गेला तर विठ्ठल कामत नावाचं हॉटेल रस्त्यानं पहा. त्या विठ्ठल कामत नावाच्या माणसाचं हॉटेलचं ओपनिंग बालाजी दादा काही दिवस झाले, वर्ष झालं असेल, आउट ऑफ कंट्री USA मध्ये, अमेरिकेमध्ये सुद्धा विठ्ठल कामत या नावाने त्यांनी जागा घेऊन हॉटेल चालू केलं. विशेष अमेरिकेत त्यानं स्वतःची जागा घेतली मग हॉटेल चालू केलं. आत्महत्या करायला गेलेला माणूस आहे, पण एका बाईचं जीवन पाहलं, निश्चय केला आणि परत आला, सत्ताधीश बनून गेला. निश्चय जर असेल तर मनुष्य मिळू शकतो. बुद्धीचं, शरीराचं, सत्तेचं, पैशाचं आणि निश्चयाचं बळ गोळा करा. ते जर गोळा केलं तर प्रपंचात धनवान बनता येतं. मी काय प्रपंच सांगायला आलोय तुम्हाला, मी तुम्हाला तुकोबराई सांगायला आलोय. महाराज तुम्ही कोणती बळ गोळा केली? महाराज म्हटले आम्ही याच्या उलट बळ गोळा केली. त्यातलं पहिलं बळ आहे भावनेचं बळ. आम्ही वेचलं. भाव बळी आकडे एरवी नाकडे करतडी आवडे देवा कारणे भावत स्मत देवा कारणे भावत यावे न लगे फार सेवित यावे न लगे फार सेवित झाले का चित्त तरी बाबूत झाले का चित्त तरी बाबूत एवढ्यासाठी नका करू वाचा हात ग. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण एवढ्यासाठी नका करू वाचा हात ग. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण कारणे भावत स्मत भावत स्मत यावे न लगे फार सेवित फार सेवित झाले गजित तरी भावूत एवढ्यासाठी नका करू आता हात घाल. राम कृष्ण हरे राम कृष्ण एवढ्यासाठी नका करू आता हात घाल. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण भावनेचं बळ संपलं. धावती सांगतो बळ. 10:30 वाजले, आपल्याकडे 15 मिनिट आहे. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आपलं. त्यामुळे तुम्ही काय आमच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. पहिलं बळ भावनेचं, दुसरं बळ विवेकाचं, वैराग्याचं, विवेकासहित वैराग्याचे बळ. तिसरं बळ आम्ही विवेकासहित ज्ञानाचं गोळाचं, भावनेचं, विवेकाचं, वैराग्याचं गोळा केलं. आणि तिसरं बळ जे प्रपंचातही उपयोगाला येतं, परमार्थातही उपयोगाला येतं, ते भावनेचं, आपल्या निश्चयाचं बळ गोळा केलं. बरं महाराज तुम्ही निश्चय गोळा केला, हो हे सगळं गोळा केलं. भावना गोळा केली, ज्ञान गोळा केलं, विवेक गोळा केलं, वैराग्य गोळा केलं आणि शेवट निश्चय केला आणि ठरवलं आता तिथं जायचं. कुठं? त्या सुखावरती, त्या आनंदावरती, त्या परमात्म्याच्या शेजेवरती सुखान विश्राम करायचा. प्रवास करता 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 आम्ही तिथपर्यंत आलो. मिळवलेल्या बळाचा परिणाम असा झाला, देवाने आम्हाला जवळ केलं. जवळ केल्यानंतर कुठं जवळ केलं आणि जिथं जवळ केलं तिथं ते जवळ केल्यानंतरच त्या सुखावरती पोहोचल्यानंतरची आमची भूमिका काय, ती भूमिका हाचिने माता न फिरे मागारे. हाचिने माता न फिरे मागारे. हाचिने माता न फिरे मागारे. हाचिने माता
माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले गोविंदाच्या घररी घे झाले पटरानी बाळे 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 बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदाच्या घररी झाले पटरानी घररी झाले पटरानी घररी झाले पटरानी आचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे. धन्यवाद शंकर महाराज. गोड चाल गायली महाराजांनी. गायक वादक मंडप साऊंड डेकोरेशन सिस्टीम या सगळ्या गोष्टी लाईव्ह प्रक्षेपण जे काय असेल आपल्या चित्रीकरण मंडपाकरता सगळ्या गोष्टी उत्तम आहे. कारण कीर्तन म्हटलं म्हणजे टाळकरी कीर्तनाचे अलंकार आहे. काही काही पुढे येतं म्हणायला कोंडू कोंडू काहून कोंडू स्वरात म्हण तानात म्हण असं बिघडू नको चांगलं वातावरण बाबा. लोक किती लांबून लांबून आले. तुमच्या कार्यक्रमाचा पेट्रोलचा खर्च एका दिवसाचा 30-40 हजार रुपये असेल. किमान 40-50 हजार रुपये. मी गाड्या पाहत होतो रस्त्याने. तर म्हटलं इतकं जर हाऊसफुल होणार असेल तर आपण तिकिटावर ठेवलं पाहिजे. नको म्हटलं गावकरी मारतील आपल्याला. किती आनंद आहे. त्यातले मला काहींचे फोन आले महाराज तेवढं पिंगळा होऊन जाऊ दे एकदा. टेकाडे साहेब एक सगळे इतकी मोठी गाणारी मंडळी आहे. पण भजनाने माणसाचं मन नाचण्याने माणसाचं मन पवित्र होतं. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. इतकी ताकद आहे भजनात. तिथपर्यंत गेलो आम्ही देवाच्या जवळ. बैसले शेजारी. शेजारी या शब्दाचे 2 अर्थ. शेजारी म्हणजे जवळ आणि शेजारी म्हणजे त्याच शेजेवर त्याच सुखावर त्या आनंदावर आम्ही विराजमान झालो. तिथं गेल्यावर आम्ही काय ठरवलं. आचिनी माता न फिरी माघारी. ज्याच्या आधारावरही जागा मिळाली ते सोडायचं नाही. ज्या भजनाने आपल्याला किंमत दिली ते भजन सोडायचं नाही. तो आनंद सोडायचा नाही. ते जर सोडाल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सगळ्यांनी एक टाळी वाजवायची. एक एक हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. काय बा जाईल. काय बा जाईल.
बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बाबा लखन महाराज तर बाबा वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलू आम्ही वर्तमान पिंगागे भाई पिंगागे पिंगागे भाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगा अवगा 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 दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे अवगा दांगळ दिगागे अवघा दागड दिगागे अवघा दागड दिगागे हॅलो अवघा दागड दिगागे अवघा दागड दिगागे शेत जाना तुम्ही शेत जाना टिपरीवाला जागाई गुरुदारा तुम्ही गुरुदारा शेत जाना तुम्ही शेत जाना टिपरीवाला जागाई हो चेतनाला तुम्ही चेतनाला अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी ओ माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी सोहम वाग्या प्रेम नगरावारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी ओ माझा माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायात आलो दान दौर फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका करता जोरदार टाळी वाजवा एकदा सगळे. वा झालं कीर्तन. घ्या चहा घ्या थोडा थोडा. असं फ्रेश होत भजन माणसाला फ्रेश करत. ते ताकद आहे भजनात. आणि हे भजन करून जो आनंद मिळतो त्या आनंदावर आल्यावर म्हणायचं हाचिनी माता न फिरे माघारी पैसली शेजारी गोविंदाचे. आम्ही त्या गोविंदाच्या जवळ बसलो, शेजारी बसलो. महाराज
इतकं सगळं वैभव तुम्हाला मिळालं, पण हे वैभवच प्राप्त करून देण्याकरता तुम्ही कुठला प्रवास केला हो? महाराजांनी केलेला प्रवास सांगताय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. घररी घी झाले पटरानी बळी, 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 वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, घररी झाली पटरानी बळी, घररी झाली पटरानी बळी, वरिले पटरानी बळे बार कुमार बार कुमारी बार कुमार बार कुमार कुमारी कवरदा श्री ज्ञानदेवा बार कुमार बार कुमार घररिगे झाले पट्टरानी बडे वरिले सावळे परब्रह्म. आम्हा त्या सावळ्या परब्रह्माचं घर निघालो. घर निघायचंय ना, हौसेनं ज्याला घर निघायची त्यांना देवाचं घर निघा. देवाचं घर निघल्यावर माणसाचं भलं होतं. तुकोबारे म्हटले आम्ही निघालो. त्याचा परिणाम असा झाला, मिळवलेल्या बळाच्या आधारावर पट्टरानी बडे वरिले सावळे परब्रह्म, त्या सावळ्या परब्रह्माचा आणि माझा विवाह झाला. आणि त्या विवाहातून मला जो आनंद मिळवायचा होता तो आम्ही या जीव शिवाच्या ऐक्यातून मिळवलेला आहे. म्हणून हाची नेम आता न फिरी माघारी बैसले शेजारी गोविंदाची. कोणाची सहवासात काय जातं हो? जो आपल्याला आनंद देतो त्याच्या सहवासात जा. त्यानं आपल्याला जवळ घेतलं, अगदी जवळ. कोण घेतं जवळ? जवळ घेणं म्हणजे स्वतःचं सर्वस्व दान पदरात घालणं नाही. कोणी घेत नाही महाराज. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मी आम्ही जवळजवळ 3 तास बसलो होतो दोघं आता परवा. असं तुम्ही गृहीत धरा. तुम्हाला वाटलं करत ते मला म्हटले महाराज तुम्हाला काही द्यावं वाटतंय. बरं म्हटलं चांगला विचारावं तुमच्या मनात. काय देता? काय देऊ साहेब महाराज सांगा ना तुम्ही. तुम्हाला एखादं श्रीफळ देऊ का? म्हटलं पोते भरले माझ्या घरी आता त्याचे. शॉल देऊ का? शॉल म्हटलं 4 कपाट आहे शॉलीला. ते कामात येत नाही साहेब कोणाच्या. शॉल पायावर घेतली तर तोंडाला थंडी वाजते, तोंडावर घेतली तर पाय उघडे राहतात. शॉल पूर्ण मापाची देत नाही माणसं. तुम्ही देऊ नका, पाया पडतो. 2 गोष्टी बंद करा, शाल आणि साडी. लग्नातली साडी पहिले बंद करा. तुम्ही बंद करा बरं का ती लग्नातली साडी. कोणी नेसत नाही त्या लग्नातल्या साड्या. तुम्ही आपल्या लग्नातल्या साड्याच माता भगिनीनो. खरं सांगा, एखादी मंडपात बाई नेसून आली लग्नातली साडी उभी राहा, मी त्या बाईचा पुतळा बांधतो माझ्या गावात. कशाला घेता मग? हिंगोलीला जाता, नरसीला जाता आणि दुकानदाराला म्हणता भाऊ साडी दाखव. तो म्हणतो कशी दाखवू? घ्या द्यायला दाखव. म्हणजे नेसायच्या साड्या जन्माला आल्या, तशा घेण्या देण्याच्याही साड्या जन्माला आल्या. त्या फक्त फिरत राहता या घरून त्या घरी. मी माझ्या घरच्या साडीची अख्ख्या भारतात कथा सांगितली. तुम्हालाही सांगतो, ऐकून घ्या, ध्यानात ठेवा. माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्यासोबत. आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवाची बहीण जाते सोबत नवरदेवाच्या. मग आमची बहीण आली सुवासिन म्हणून. माझी सासरवाडी मध्य प्रदेश, बुरानपूर जिल्हा. माझ्या सासूने माझ्या ताईला, माझ्या बहिणीला साडी नेसून दिली.
माझ्या बहिणीचं नाव सुषमा आहे. मग ती साडी नेसून आमची बहीण घरी आली. पद्धतच होती, सगळ्या मुलींना साड्याच नेसून दिल्या तेव्हा. मी लहाना घरात एकटा, माझे मोठे भाऊ ते पाठी ताई आणि मी लहान. शेवटचंच लग्न होतं आमच्या घरातलं माझं. आमची बहीण एकुलती एक लाडकी इकडून नेसून गेली, ती साडी चांगली होती. आणि तिकडे साडी नेसून ती ज्या वेळेला घरी आली त्यावेळेला ओवाळायला नवरदेवाला पहिल्यांदा कोण येते? आई नात्या येतात ना. तुम्ही तर अशी हळू सांगताय जसं ब्रह्मचारी बसले माझ्यासमोर. तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलाय तो. माणसं शांत बसता ऐकता बघता, त्यांना वाटतं यातलं आम्हाला काहीच माहिती नाही. मला माहिती आहे ना. पण आई ओवाळायला आली, आमची आत्या आली, आमची आई मी उभा, आमचं कूलर उभं, आमच्या आई आमच्याकडे पाय नाव. आमच्या आईनं आमच्या बहिणीच्या साडीवर नजर घातली. आमची म्हणे सुषमा कोणी नेसवली साडी? आमची ताई म्हणे ते दादाच्या सासूने. सोड साडी. सव नाही, त्या साडीला 100 रुपयाची साडी नेसून आली. इकडून तुला मी इतकी भारी साडी नेसून दिली आणि त्या लग्नात तू ही साडी नेसली. ती फोटो सगळे याच साडीवरचे निघतील. ते शूटिंग करणारे दादा त्यांची काय चूक आहे? सोड साडी. ती आमच्या बहिणीने ती साडी सोडली. ती साडी सोडून आमच्या बहिणीने ती साडी आमच्या आईकडे दिली. आमच्या आईने त्या साडीची घडी घातली, कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. लगेच मुलगा झाला नाही हो, लग्न झाले 3 वर्ष झाले मग मला मुलगा झाला. किती काही करता तुम्ही हसायची राव. मला मुलगा झाल्यावर बारशाला इकडची माणसं तिकडं, तिकडची इकडं बाया जात नाही का? आमच्या पोराच्या बारशाला आमच्या आईनं डोकं चालवलं. 3 वर्ष आमच्या कपाटात ठेवलेली साडी आमच्या आईनं बाहेर काढली आणि आमच्या आईनं तीच साडी बरोबर आमच्या सासूला नेसून दिली. मी म्हटलं मानलं पाहिजे गड्या आपल्या आईला. 3 वर्ष आपली आई वाट पाहत होती, मला मुलगा व्हायची नाही. पण आमची सासू एकदम बुद्धिवान बाई. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार आहे. आता गेल्या मे महिन्यात 9 मेला माझ्या घराची वास्तुशांती झाली. तुम्ही आले होते ना? कोण कोण आलं होतं कडतीचे? तुम्ही आले होते, दुकानदार आले होते, तुमच्या भागातून 2-3 गाड्या होत्या. त्या वास्तुशांतीला आमची सासू साडी घेऊनच आली. वा आता या मे महिन्यात आमच्या सासून 30 साडी माझ्या आईला नेसून दिली. या समोरच्या आजी जरा जास्त हसल्या. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही बाबा इकडे? देसां सांगून हे सगळं तिकडे फार आमच्या प्रपंचात आग. पण त्यांनाही माहिती की हा काही मरेपर्यंत त्या साडीचा नाच सोडणार नाही. मी पाहिलेले आमच्या सासूनं वास्तुशांतीला 30 साडी माझ्या आईला नेसून दिली. आता अजून ती साडी आमच्या घरी. पाहू आता पुढचा कार्यक्रम कोणता येतो. पण पुढचा कार्यक्रम येईपर्यंत साडी आमच्या घरी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मी समजा पुढच्या वर्षी नाही आलो तरी यातल्या कोणाला तरी सांगून देईल साडी गेली राजी होती एवढा निरोप द्या फक्त. त्या नाही तर वैजापूर टेन्शन मध्ये साडी कुठे साडी. शॉल देऊ का महाराज तुम्हाला? म्हटलं नको साहेब, शॉल साडी उपयोगाला येत नाही. मग तुम्हाला देऊ काय? पैसे देऊ? माझ्या प्रारब्धाने मी कमवले साहेब भरपूर. मग तुम्हाला देऊ तरी काय? कोण म्हणतंय असं? मुख्यमंत्री म्हणतात. म्हटलं साहेब मी मागितलं ते तुम्ही मला द्याल? देईल ना महाराज, मागा तुम्ही. म्हटलं मला असं वाटतं साहेब तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला. मला मुख्यमंत्री करावं एकदा, माझी लई इच्छा आहे, लई दिवसाची. करतील का? काय माझी काही लायकी नाही का मुख्यमंत्री होण्याची? असं काय करता तुम्ही? शिकलेला सवरलेला मुलगा आहे, पण स्वतःचं मिळवलेलं पद कोणाला द्यावं वाटत नाही प्रपंचात, कोणालाच द्यावं वाटत नाही. तुम्हाला प्रमाण देऊ का? तो का म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो? तो कोवर म्हटले राज्य मागा पदर पसरून लोटा अंगण घालून शिंदे साहेब द्या ना द्या ना द्या ना. तो म्हणेल भाऊ हे मिळवण्याकरता मी सुरतला गेलो, गुवाहाटीला गेलो,
किती फिरलो मी, सहज तुला दान देऊ म्हणजे काय. मला माहिती आहे किती कष्ट सहन करावे लागले. स्वतःच मिळवलेलं वैभव कोणाला द्यावं वाटत नाही, पण तुकोबारे म्हटलं आम्ही ज्यावेळेला देवाजवळ गेलो त्यावेळेला त्याच्या सहवासात गेल्यावर वरिले सावळे परब्रह्म त्यानं आम्हाला वरून घेतलं, आमच्या बरोबर विवाह थाटला आणि सर्वस्वाचं दान आम्हाला दिलं. दान दिल्याने जीवनावर परिणाम काय झाला, सुंदर भैरवी आपल्याला ऐकायची आहे. आदरणीय दामोदर महाराज इंगोले भैरवी गातायत. तुकोबारे बोलता अभंगाचं शेवटचं चरण. संग झाला आता बळीयाचा अंग 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 संग झाला बळीयाचा अंग संग झाला आता बळीयाचा अंग संग झाला आता बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे नाही भय चिंता तुका म्हणे घर रे गेलारे पटराने बळे घर रे गेलारे पटराने बळे नाही भय चिंता तुका मने नाही भय चिंता तुका म्हणे घर दिगदारे पटराने बळे घर दिगदारे पटराने बळे वरिले सावळे परब्रह्म
एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई